म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे। हे रामफळाचं झाड आहे। कसं वाटतं ना, बाप रे, म्हणजे तोंडलीच्या फांद्या ह्या। मला आता शेणातला किडा दाखवते। हा बघा, हा किडा तुम्हाला आजच्या व्लॉगची सुरुवात करते चहापासून। बरीचशी कामं आटपून झाली आणि त्याच्यानंतर हा बघा चहा प्यायला घेतलाय। आणि गाईच्या दुधाचा चहा आहे, त्याच्यामुळे असा की नाही काळा होतो तो चहा। तुम्हाला आता बाहेरचं दाखवते, आपले वाघ्या शेरू दाखवते। पहिला आधी हे बघा, हे भांडी वगैरे सगळं रिकामी करून ठेवले मी, म्हणजे पाणी येणार आहे ना, त्याच्यामुळे माठ वगैरे सगळं धुवून स्वच्छ करून सगळं ठेवलेलं आहे। घर बीड सगळं झाडून झाले। आणि हे बघा दोघं जण, एक असा वर झोपला, एक खाली गादीवरती। अजिबात नाही बाहेर गेले दोघं जण, बाहेर नाही जायचं त्याला, म्हणजे गेले होते शी सू करून आले आणि ते घरातच आहेत आणि आरामात झोपलेले आहेत। काल गायब होते, म्हणजे हा काल सकाळी 6 वाजता गेलेला वाघ्या, तो काहीतरी 10-11च्या दरम्यान घरी आला। आणि शेरू 6 वाजता गेलेला, तो दुपारी 1च्या दरम्यान घरी आला काल। त्याच्यामुळे आज काय कुठे गेलेलेच नाही, ते घरातच आहेत। इथेच रेंगाळ होते, त्यांना गादी अंथरून दिली, तर तो तिथे झोपला आणि हा इथे वर झोपला। हा बघा कसा बोका, हां एक डोळा उघडून बघतोय, बोक्या। हां बघ कसा आळस, थंडी भरले पावसाची, आता गाढ झोपलाय। ह्याला तर जागत नाही, शेरूला गाढ झोपलाय। आणि ते चूल पेटवलंय, कारण कुरालच्या बाबाला आता जायचं आहे, भाडं आहे त्यांचं, म्हणून पटापट आंघोळ करून निघणार आहेत। हे घे चाय घे, चल। बाहेरचं वातावरण, पाऊस नाही आहे, पाऊस बघा गेलेला आहे पाऊस, म्हणजे कालपासनं, हां कालपासनं पाऊस आहे ना, कमी झालं आहे। म्हणजे पडतो अधूनमधून, एखादी सर पडते आणि मग जातो, असं आहे। पण वातावरण मात्र ढगाळच आहे। असं संध्याकाळच्या वेळेस असं सूर्याचं दर्शन झालं होतं काल, हे असं सगळं झालेलं आहे। चूल बघा किती छान पेटले, आणि पावसातून अशी चूल पेटले म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे। सध्या चूल पेटवायला खूप अशी मोठी कसरत करावी लागते, पण बघा ह्या नारळाच्या झावळ्या आहेत ना, त्या सुकलेल्या आहेत, त्याच्यामुळे बरं पडतं। आज ना पटकन चूल पेटली, नाहीतर एक 10 ते 15 मिनटं जातात चूल पेटवायला, असं सगळं आहे। तर कुणालच्या बाबाला आता निघायचं आहे ना, आता त्यांना कॉल आला होता, म्हणजे ज्यांना घेऊन जायचं ना त्यांना, त्याच्यामुळे आत्ता आंघोळ करून ते लगेच निघतील। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर ना असं ठरवलं होतं की आता करायचं, म्हणजे बागेतलं काम करायचं। त्या तेंडल्याच्या वेली आणल्यात ना, त्या फांद्या लावायच्या होत्या। आणि सुरणाचे बघा कांदे असतात ना, ते तुम्हाला मी दाखवते नंतरला थोड्या वेळाने, ते पण लावायचा विचार केलेला। आणि बाकीचं नंतरला झाडं पण लावायचे, झाडंसुद्धा तुम्हाला दाखवायचे राहिलेत, ते पण दाखवते। पण काय झालं की आत्ता कुणालच्या बाबांना लगेच जावं लागणार आहे आंघोळ करून, नाहीतर आत्ता आम्ही करणार होतो। आम्हाला असं वाटलं की थोडंसं लेट जायचं आहे, पण त्यांचा फोन आला, त्याच्यामुळे त्यांना आता लगेच जावं लागणार आहे। संध्याकाळच्या वेळेस ना ही कामं ना होऊन जातील, असं सगळं आहे। तर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मी आज व्लॉग करायला सुरुवात केलेली आहे। हे बघा, ह्या दोघांचं असं असतं, जरा आवाज आला का दोघं धावलं। ते बघा दादागिरी सगळ्यांची, गाडी आली ना का बाईक कोणातरी असेल, म्हणजे 2 दिवस ताप होता मला अंगामध्ये, त्याच्यामुळे आराम केला मी, म्हणजे शूटिंग काही केलंच नाही। आणि आज फायनली सुरुवात केलेली आहे शूटिंग करायला, असं सगळं आहे। तुमच्यापर्यंत व्लॉग रेग्युलर आले, कारण अगोदर शूटिंग केलं होतं ना, त्याच्यामुळे असं सगळं असतं बघा। म्हणजे असं आपण कधी जास्तीचं शूटिंग करून ठेवलं ना का, मग असं आजारी कधी पडलो का ते बरं पडतं। मग 2 दिवस भरपूर असा आराम केला मी, आणि आता आपल्या बागेतल्या कामाला वगैरे सुरुवात। ह्याचं झाड पण आता मी बघून आले मगाशी, म्हणजे फुलं वगैरे आता काढली ना सकाळी। कसलं झाड बरं, शेवगा, तर त्याच्यावर फांद्या कटिंग करायच्यात, ते कुणाच्या बाबांना सांगितलं आता की त्या आपण म्हणजे झाड ते ना खूप असं उंच झालेलं आहे, तर कटिंग करायचं तुम्हाला दाखवीनच। तर कटिंग करून आहे ना ते दुसरीकडे लावायच्यात, फांद्यावर जगतात पावसामध्ये। कोणतं पण झाड असू दे, फांदे असू दे, तुम्ही लावलात ना, वातावरण इतकं छान असतं ना, ते लगेच आहे ना जगतं, ते अजिबात मरत नाही। अगदी तुळस जरी तुम्ही कटिंग करून लावलात ना, ती पण जगते, असं सगळं असतं। त्याच्यामुळे हे जे वातावरण असतं झाडं बिडं लावायला सगळ्यात बेस्ट असतं, असं आहे ते।
आता ह्यावर्षी काय आपण काही झाडं बिडं काय आणली नाही आहेत खरेदी करून, कारण 1-2-3 झाडं आपल्याला लावायची होती, पण त्या ताईने बघा दिलेली आहेत ना, त्या घेऊन आल्या. त्याच्यामुळे मी त्यांची कशी नर्सरी आहे तेव्हा त्या घेऊन आलेल्या आहेत. मग ते आता तुम्हाला दाखवते मी. आता चला आत्ताच दाखवते, नाही तर कामामध्ये मी राहिली तर राहून जाईल मग असं. तर चला. तर कुणाल आपला झोपला आहे अजून, दिवसभर काम करून थकतो, त्याच्यामुळे त्याला काही उठवलं नाही मी अजून. आता वाजलेत किती सकाळचे काहीतरी 7:30 पावणे 8 झालेले आहेत. फोन आला पुन्हा 1 मिनिट. इथं राहू दे, ह्या साईडला राहील ना. खताची गोणी, खत ठेव खाली. शेणखत आहे, शेणखत सेंद्रिय खत आहे ना. हां, सेंद्रिय खत नर्सरीमधनं आणलं हे विकत. आणि झाडं तुम्हाला दाखवते. ही बघा, त्या ताईने दिलेली झाडं त्यांनी आणली होती. एक हे रामफळाचं झाड आहे, एक काजूचं झाड त्यांनी आणलं, हे डाळिंबाचं आहे, आणि हे बघा कडुनिंबाचं झाड. हां हां, अरे झाडं लावायचेच. ह्याला गे गोड गोड बोलून. गाडी आली होती ना तिकडनं बाहेरनं, हा लगेच धावत गेले होते. चला घरात चला, ह्याला बांधून ठेव, हा बाहेर जायच्या तयारीत आहे. चला चला चला, बाबा येतोय, चला 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 चला. हां चला चला घरात चला, चला लवकर. कुणालचे बाबा का अजून आले नाही आहेत, तर म्हटलं किचनचं काम तरी करून घेऊया. एकीकडे कपडे टाकलेत मशीनला, आणि आता हा बॉक्स खोलते. ढेंटेड आहे नाही बघा काय आहे ह्या बॉक्समध्ये. सुरण, जो गेल्या वर्षी आपण म्हणजे काढला होता, पण आता ह्याचे जे कंद आहेत ना बघा, हे आहेत ना, ह्याला मातृकंद म्हणतात. वरती बघा कोंब फुटलेले आहेत. तर हे कंद मला आता काढून घ्यायचेत, आणि सुरणाची भाजीसुद्धा मी करायचा विचार करते. हे बघा, हे हे ह्याला ना खाज असते. आता साल आहे म्हणून काही भीती नाही, पण मला असं वाटलं खालच्या साईडनी हे बघा, दिसतं तुम्हाला बघा, त्याला फुटलंय कसं, ते कसं वाटतं ना, बाप रे. खाली एक मातृकंद होता ना, त्याला ते मुळं फुटलेली आहेत. आपण आपल्याला आता काढून घ्यावं लागेल, आणि मग तो जमिनीमध्ये ना लावायचा. बघा कशा पद्धतीने सगळं दिसतंय ते असं. भाजी मला करायची होती ही, पण ती ना राहूनच गेली. आता पहिल्यांदा ही सुरणाची भाजी करते. हे बघा सेम इथे पण असंच. आधी तर हाताला की नाही तेल लावावं लागेल, त्याच्यामुळे ते हे खोबरेल तेल घेतले मी, नाहीतर म्हणजे खाज भरपूर येईल. त्याच्यामुळे तेल लावल्याशिवाय काही करायचं नाही. आता हे काढून कसे मला जमिनीमध्ये टाकायचे त्याच्यामुळेच आता हे ना मी काढून घेणार आहे. लाईट आली, आणि हे बघा हे हाताला ना मी तेल लावून घेतलं आहे. खाज असते ना, त्याच्यामुळे सेफ्टीसाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं. आता हे जे कंद आहेत ना, हे मातृकंद ह्याला म्हणतात, हे आता काढून घेते मी. हे पुन्हा आपण जमिनीमध्ये रुजू शकतो. तुटत नाही, ताकद लावावी लागते. हे बघा, हे दिसतंय ते मला, हे मोड आलेले. खाज असते ना, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळावं लागतं. आणि सेम हे पण कसं दिसतंय बघा. बघा कसं निघालं. हे तर एकदम छान आहे. हे मूळ आहे, मूळ कंद आहे हा. सेम तो छोटावाला आहे, आणि त्याचा पण बघा असंच काढून घेतलं मी. तर हा कंद की नाही मी हा साईडला करते, आणि हा छोटावाला कंद आहे तो आता आपल्याला साफ करायचा. ह्याची भाजी करणार आहे मी.
बघा हे कोकम आहेत ना ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेत, कारण खाज असते ना त्याच्यामुळे आंबट पाण्यामध्ये ही भाजी आहे ती थोडा वेळ ठेवायची असते. तर आता हे मी साफ करून घेते, चांगलं असे साल वगैरे काढून ते तुकडे करून घेते. ताजा सुरण. चला झालं बघा. भाजी ना चिरून वगैरे घेतली आणि जरा धुवून पण घेतली, कारण माती वगैरे असते ना या कांद्याला. आता ह्या कोकमाच्या पाण्यामध्ये मी ठेवणार अर्धा ते 1 तास तरी ठेवणार. आता खाजरेपणा आहे ना तो कमी व्हायलासाठी. चला आता हे राहू देत. अगदी 1-1.5 तास किंवा रात्र वगैरे ठेवलात ना तरी पण सगळ्यात चांगलं. राहू दे. आता दुसरं काम करून घेऊ. जवळजवळ 1.5 ते 2 तास कोकमाच्या पाण्यामध्ये सुरण ठेवल्यानंतर त्यातलं पाणी आहे ना ते गाळून घेतलं मी आणि कढईमध्ये तेल घालून चांगलं असं परतून घेतलेलं आहे सुरण. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही असे तळूनसुद्धा घेऊ शकतो, पण मी ते कमी तेलाचा वापर म्हणून असे कढईमध्ये कमी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायचे. कुकरमध्ये भरपूर असा लसूण घातला आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला आहे तो घालून घेतला, चांगलं जरा परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप. तर आदल्या दिवशी संध्याकाळीच मी कांदा खोबऱ्याचं ताजं वाटपानं करून ठेवलं होतं. तुमच्याशी बऱ्याच वेळा मी शेअर केलेला आहे कांदा खोबऱ्याच्या वाटपाची रेसिपी, त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये काही दाखवलेलं नाही आहे. वाटप घालून झाल्यानंतर चांगलं जरा 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आणि मग फ्राय केलेला जो सुरण आहे ना तो आता ह्याच्यामध्ये घालायचा मसाल्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग सर्व बाकीचे जे मसाले म्हणजे हळद आहे, गरम मसाला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोकम, म्हणजे कोकमाच्या पाण्यात जरी आपण भिजत ठेवलं तरी पण यात कोकम आहे ना शिजताना आपण घालायचं, कारण खाज बघा असते ना सुरणाला, त्याच्यामुळे कोकम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ह्या भाजीमध्ये. कोणाला जर का मूळ व्याजाचा बघा त्रास असतो ना, म्हणजे काही जण मोड पण म्हणतात, तर त्याच्यामध्ये ही भाजी सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सुरण खाल्ला की मूळव्याधाचा त्रास आहे ना तो खूप कमी होतो. तर सुरणाचे कापा वगैरे मी 2-3 वेळा बनवलेले आहेत, पण अशा पद्धतीने ही भाजी ना मी पहिल्यांदाच बनवलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं कुणालच्या बाबांना आवडते की नाही असा मला प्रश्न पडला होता, पण कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही त्यांना ही भाजी जरूर आवडणार, कारण खूप असं मनापासून आणि म्हणजे प्रेमाने मी अशी बनवली होती. तर त्यांना असं काय वाटलं भाजीबद्दल हे तुम्हाला नंतरला बघायला मिळेलच. तर बघा सगळे मसाले वगैरे आणि गरजेप्रमाणे पाणीसुद्धा घातलेलं आहे. आता ही भाजी की नाही मला सुकी बनवायची होती, म्हणजे जास्त अशी रस्सेवाली नको होती, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मी ते खूप असं कमी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर झाकण लावून घेतलं. 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती केलेली आहे आणि बाकी 2 ते 3 शिट्ट्या मी स्लो गॅसवरती करून घेतलेले आहे. आणि भाजी आपली इथे तयार बघा झालेली आहे आणि लगेच मी जेवायला वाढले. चला आता कुकर आहे ना थंड झालं आहे. माझं किचन वगैरे आवरून झालं सगळं, कुकर थंड होईपर्यंत सगळं करून घेतलं. म्हटलं आता जेवायला बसूया, थोडंसं उशीरच झालं आहे. आता एका हाताने कसं खोलू, 1 मिनटं. खुलला बघा भाजी. सुकी भाजी, अरे सांडली जराशी. चला आता खाऊन बघूया कशी झाली ती. कुणाल तर ये जेवण वाढलं, ये तुझं ताट. तर हे बघा चपाती आणि ही चटणी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शेअर केलं ना. ठेचा मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून, आणि ही आपली सुरणाची भाजी. चांगले झाले. मीठ बरोबर आहे, आंबट बरोबर आहे, खूप छान झाली. घ्या कुणाल. घाबरत मी बनवली, म्हणजे ह्या दोघांना म्हटलं आवडते की नाही. तर त्या जोडीला दुसरी भाजी होती, म्हणजे रात्रीची वाटाण्याची भाजी पण आहे आमच्याकडे, ती बघा कुणालच्या वगैरे घेतली. त्याच्यामुळे मला काय फारशी अशी भीती नव्हती, म्हणजे नाही आवडली तरी भाजी म्हटलं आहे. परत चटणी पण आहे जोडीला, ठेचा कुणालच्या आवडीचा. कुणाल तू पण खाऊन बघा आवडते का. आणि कपडे बघा आमचे कसे सुकतात. तिखट भाजी. आपण चिकन कसं असतं ते बनवतो ना, मच्छी ती नाव काय, कुठली मच्छी, मुशी तशी आली.
मुशीला काय म्हणतात? मच्छीचं हे एक नंबर आले. मग ते फ्राय करून बनवलेलं आहे, तळून घेतलं ते. मस्त आहे. तर आता आपण आहे ना कंद लावायला सुरुवात करतोय. म्हणजे सुरणाची भाजी बघा दुपारी केली ना, जे कंद काढलेत ते आता आपण लावतोय पुढच्या साईडला इथे. अबे इथे एक राहील, अबे इथे एक खड्डा दिसतोय समोर. 1 2 3 इथे राहतील. हां 3 4 राहतील. तर इथेच ही जागा आम्ही ना चूज केलेली आहे. तुम्हाला कंद पण मी दाखवते. आता कशी माती भिजलेली आहे ना, त्याच्यामुळे खड्डे खाण्याला काही जास्त असं काही वेळ जाणार नाही. काय ते आणि ते 1 मिनटं हे घे. खण्याला भारी नाही पडते ना, फेकू. बाकी दुसरं काय टाकायचं आहे का? शेणबिन नको ना. मागचं पण असंच झालं होतं, आम्ही काय टाकलेलं नाही तरी पण छान झालं होतं. आणि हां कंद बघा ना कसे दिसतात. हे सुरणाचं हे ना, हे मी पहिल्यांदा बघितलं या. मला काही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारे येतं असं. लावलं होतं पण छान झालेत ना. आणि हे बघा हे थोडंसं कटिंग करून घेऊया, ऐकलं का? हे हा वरून येते पण हे थोडंसं कट करून लावूया. हे खाली दिसतं, हे खालीचं असं ह्याच्यासारखं झालेलं आहे, सुकल्यासारखं आहे ना. हा भाग कट करूया थोडासा. म्हणजे ना कंद अशी फुटलेत ना, हा बघा ह्याला पण कंद येतोय, बारीक बारीक आहेत ते पण लावून टाकूया. हा एक असं 1 2 3 4 5 चांगले आहेत. आणि हा एक असा ह्याच्यासारखा वाटतोय. हां खराब आहे ते. चला हा देऊ मोठावाला. ही बाजू खाली आहे ना. चला सुरुवात तर झाली. पावसाळी कामाची बघा सुरुवात झालेली आहे कंद लावून. म्हणजे गेले कित्येक दिवस झाले सुरणाची भाजी आमची राहिली होती करायची. आज करू उद्या करू, पण ते आता सुरण लावायचं कंद म्हणून ना मी बाहेर काढलं. बरोबर आहे, खड्डा मोठा करायला लागेल. नाही तू बरोबर आहे, खड्ड्याचा काही इश्यू नाही. मग तो मसा वर आला पाहिजे ना. हां फुकून जाईल वर. जास्त जरा मोठाच कर. चला आता अशाच पद्धतीने बाकीचं पण सगळं ना आपण लावून घेऊया. आता हे तयार व्हायला किती वर्ष जातील? 3-4 वर्ष तरी जातील. म्हणजे 2 वर्ष तरी पकडून राहा आरामात. जेव्हा आपण हे घर बांधलं ना बघा, म्हणजे हे घराचं जेव्हा काम पूर्ण झालं ना त्यावेळेस हा सुरणाचा कंद मी लावला होता. तर ते आपलं कडनिंबाचं झाड आहे ना त्याच्या बाजूला. आणि ह्या वर्षी काढला ना आपण, पाऊस गेल्यानंतर काढला ना. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षांनी काढला सुरण तो. म्हणजे इतका वेळ जातो बघा तयार व्हायला, असं आहे ते. पण भाजी कशी झाली होती? छान झाली, मस्त बनवली होती भाजी, छान झाली होती. असं आता थोडंसं इथे आणि थोडंसं तिथे. आपलं हे कढीपत्त्याचं झाड बघा किती मस्त झालं बघ. पावसातनं एकदम छान वाढलं ना. एकदम छोटं होतं, मी जगेल असं काही वाटत नव्हतं, पण बघा छान झालं. आहे जगलेलं तर बेटा राहू दे. शेट आले आमचे, शेट आले, बारक्या शेट आले. मोठे शेट आहेत ना त्यांना बांधून ठेवलंय. या शेट इकडे या, तिकडे नको जाऊ सुसू करायला, सुसू आले. या साईडला. बापरे एवढा घाम फुटला ना. आता आम्ही इथे ना म्हणजे आलेलो आहो आपल्या कुठे बरं, हां जिथे आपला खताचा खड्डा आहे ना, खताचा म्हणजे वेस्टेज जे आपण टाकतो ना, तिथे आता मी येऊन बसलेली आहे. आपलं काम चालू आहे. तर कुणालचे बाबा ना म्हणजे काका आले, त्यांच्याशी जरा काम आहे म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. आता इथे खड्डा खणला आम्ही दोघांनी, त्याच्यामुळे जरा हा बघा घाम फुटला आहे. तर इथे आता आपण टेंडल्याची काठी फांदी तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने, ती लावतोय. जी आहे ना कुणालचे बाबा दापोलीवरनं घेऊन आलेत, म्हणजे आईने पाठवलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षीपासून मला टेंडल्याची वेल लावायची आणली पण होती, पण ती काय माहीत नाही उन्हाळ्यामध्ये लावली होती आणि जगली नाही ती. म्हणजे खूप आम्ही असा प्रयत्न केला जगवण्याचा, पण ती नाही जगलेली. शेवटी आता ह्या 3 फांद्या बघा आणलेल्या आहेत, त्यात आपण इथे लावून घेतो आहे. आता बघा पावसाचा टाईम आहे, पावसाळ्यामध्ये काही पण लागलं ना, म्हणजे लावलं काही पण ते जगतं असं. तर चला तुम्हाला मी आता दाखवते, फांद्या दाखवते. काय ते काय हवंय त्याला? अच्छा हां हां हां,
तर हा बघा, हा खड्डा केला आहे आणि ह्या पिशवीमध्ये ना शेण आहे बारीक केलेलं. आता वाफा तयार करायचं आहे. ही आपली घेवड्याची वेल आहे ना, तिथंच घेतलेलं आहे करायला. आणि हे बघा, ह्या फांद्या टेंडल्याच्या म्हणजे तोंडलीच्या फांद्या ह्या आता 3 आहे ना एकत्र लावायच्यात. आता बघू, हे घे काटे बघू केवढे आहेत ते गाठीचा भाग वर ठेवायचा असतो. एक गाठ वर ठेवायची असते. तर कसं ते लावा बाबा, मला काय माहीत नाही ते. हे बघा शेणाचं खत आता ते टाकलं त्या खड्ड्यामध्ये, चांगलं असं मिक्स केलं. आता असं व्यवस्थित वाफा करून त्यात हे लावूया असं. हां, मित्र किडा. हां, तुम्हाला आता शेणातला किडा दाखवते. हा बघा, हा किडा तुम्हाला दिसतो सफेद सफेद, कोलंबीसारखा. म्हणजे शेण बघा जमा करतात ना गावी, काय त्याला म्हणतात, काय म्हणतात शेणाच्या ह्याला काय म्हणतात ते, मला पण नाही. शेण बघा गाई गुरांचे एकत्र जमा करून ठेवतात, त्यात हे किडे की नाही तयार होतात बघा. आणि असे मोठे मोठे असतात, पण त्याच्यामुळे शेणखत चांगलं तयार होतं या किड्यांमुळे. मित्र किडा म्हणतात. हां, तेच जसे गांडूळ असतात ना त्याप्रमाणेच ना. आतमध्ये टाकायचं नसतं, वरचेवर, तेच तर बोलतो, वरचेवर ठेवायच्या. तर बघा 2 लावून झाल्यात. आता ही शेवटची लावली जाते. पाऊस पण भरून आलाय आता. हे बघा आभाळ कसं भरलंय ते. मग अशी भरपूर असा पाऊस की नाही पडून गेलेला आहे. म्हणजे एक सर अशी पडते, जोरदार पडून जाते, पण असं सगळं आहे. चला, पाऊस पडलं तर कधी पण. झालं ना हे काम, झालं बघा फायनल. चला, आजचं गार्डनचं काम झालेलं आहे. म्हणजे आज आपण आपल्या बागेमध्ये सुरणाचे कंद आणि तोंडल्याची वेल असं लावलेलं आहे. आता जेव्हा ते रुजेल आणि बाहेर येईल थोडंसं, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच आल्यानंतर. आणि आता ना आम्ही ते म्हणजे रानभाजी आपल्या आड्यामध्ये जी काही रानभाजी आलेली आहे ना, ती बघितलेली आहे. तुम्हाला मी नंतरला दाखवीन सावकाशपणे असं. म्हणजे जराशी मोठी होऊ दे, आत्ताशी कुठे वर यायला की नाही सुरुवात झालेली आहे. मोठी झाली का नक्की दाखवीन. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.